बिलादासजी पाटील नर्सरी या ठिकाणी झटामझरी या गावामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। प्रकाशजी सोनारे यांच्यातर्फे शाल श्रीफळ देऊन गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी यांच्यातर्फे दिल्या गेलेल्या अत्यंत जातीवंत उत्कृष्ट दर्जाचे उत्तम दर्जाच्या कलमांमुळे त्यांचं शेतीचंही उत्पन्न वाढलेलं आहे। या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंचही उपस्थित आहेत। त्याच्यानंतर कृषी सहाय्यक केने मॅडमसुद्धा इथे उपस्थित आहेत। कृषी मित्र यशवंतीताई धुर्वेसुद्धा उपस्थित आहेत आणि आमच्या गावच्या पोलीस पाटील बबलीताई पाटील, आमचे वन विभागाचे जे संरक्षण समिती अध्यक्ष आहेत नवडेक साहेब ते सुद्धा उपस्थित आहेत। मला सांगा की सरपंच साहेबांना आपण प्रश्न करूया की हा जो सत्कार आहे हा नेमका कशासाठी सुरू आहे? हा सत्कार जो आहे या ठिकाणी एक आमच्या झटामझरी ग्रामपंचायतचे एक सन्माननीय शेतकरी आहे की जे गेल्या 20 वर्षापासून या कलमा म्हणजे संत्रा जे नर्सरी आहे त्यात मोसंबी असतील निंबू असतील त्यामध्ये ते प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने दरवर्षी ते नर्सरी तयार करतात आणि शासनाकडून त्यांच्या नर्सरीला परवाना देखील मिळालेला आहे आणि खूप मेहनतीने आणि जिद्दीने चिकाटीने ते त्यांची नर्सरी या ठिकाणी तयार केलेली आहे। मी गेल्या म्हणजे 1-2 महिन्यामध्ये बघितलं की वरुड तालुक्यात अतिशय उत्तम दर्जाची नर्सरी त्यांची या ठिकाणी आहे आणि त्यामागे त्यांचं मेहनत आहे। ज्या शेतकऱ्याचा आज इथे सत्कार झालेला आहे ते सहपत्नीक इथे उपस्थित आहेत। बिलादासजी पाटील आपल्या पुढे आहेत। पाटील साहेब, आपण ज्या उत्तम दर्जांच्या कलमा वगैरे आतापर्यंत बनवल्या आणि आज शेतकरी त्याच्यामुळे आनंदित आहेत, त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, काय म्हणाल याबाबत आपण आपली प्रतिक्रिया? आज आपला सत्कार सन्मान झालेला आहे। आज आपण 15 ते 20 वर्षापासून 25 वर्षापासून जवळपास या कामध्ये संत्रा उत्पादक आपण संत्रा उत्पन्न करत आहे, कलमा तयार करत आहे आणि याच्यापासून भरपूर असे लोक कामध्ये कलमा घेऊन जातात। जळगाव, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि सर्वेले रिझल्ट म्हणजे चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटला आहे। त्याच्यामुळं आज 4-5 कास्तकार येऊनसने आपला सत्कार करणार होते, परंतु पावसाअभावी तो आज कॅन्सल झाला। पण काही थोडा ना थोडा एक आमचे राजोरा बाजारचे प्रकाशभाऊ सोनारे यांच्या वतीनं हे काम ते थोडासा शाल श्रीफळ देऊन त्यांनी आपला सत्कार केला। मी त्याचे मनापासून आभार मानतो। आपलं खूप खूप अभिनंदन आहे आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा। अशाच प्रकारे शेती क्षेत्रामध्ये आपण प्रगती करत राहावी आणि तुमचं पर्यायाने या गावाचं नावसुद्धा आपण मोठं कराल अशी आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद।